नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, लिंबू, कोथिंबीर आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात 2 दिवस सुधारणा झाल्यानंतर भाव आज काहीसे स्थिरावले होते. सोयाबीनची बाजारातील उपलब्धता कमी झालेली आहे, तर आयातीविषयी सरकारने ठोस निर्णय न घेतल्यामुळे उद्योगांना गरज भागवण्यासाठी भाव वाढवून सोयाबीनची खरेदी करावी लागते. यामुळे सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमधील सोयाबीनचा भाव 6,800 ते 7,000च्या दरम्यान पोहोचलाय. पुढील काळातही सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीनचा भाव टिकून राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाची आवक मागील 2 महिन्यांपासून कमी झालेली आहे, तर कापसाला चांगला उठाव आहे याचा आधार कापसाच्या भावाला आहे. पण CCI भाव कमी करून कापसाची विक्री करत असल्याचा दबाव बाजारावर आहे. बाजारात 8,400 ते 8,800 रुपयांच्या दरम्यान कापसाला भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव 76 सेंटवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे. देशात मात्र भावात काहीसे चढउतार सुरू आहेत. मात्र कापसाचा बाजार पुढील काळात स्थिर राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कोथिंबीरीची आवक कमी झालेली आहे. कोथिंबीर पिकाला वाढलेली उष्णता आणि पाणी टंचाईचा फटका बसतोय, तर दुसरीकडे कोथिंबीरीला उठाव चांगला मिळतोय. यामुळे कोथिंबीरीच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सध्या बाजारात कोथिंबीरीला प्रति शेकडा 1,500 ते 1,700 रुपये भाव मिळतोय, तर प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 4,000पर्यंत वेगवेगळ्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे कोथिंबीरीला भाव मिळतोय. पुढील काळात कोथिंबीरीची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोथिंबीरीचे भावही टिकून राहू शकतात असा अंदाज कोथिंबीर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून काकडीची आवक कमी झालेली आहे, तर काकडीला उन्हामुळे मागणी कायम आहे. यामुळे दरात सुधारणा झाली आहे. बाजारात सध्या काकडीला प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. काकडी पिकाला मागील 2 महिन्यात उष्णतेचा फटका बसला. तसंच अनेक भागात पाणी टंचाई जाणवत होती. याचा काकडीच्या उत्पादनावर परिणाम दिसतोय. पुढील काळात काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाचा भाव स्थिरावलाय. बाजारातील लिंबाची आवक कमी असूनही भाव स्थिरावलेले आहेत. वाढलेली उष्णता आणि उकाड्यामुळे लिंबाला सध्या मागणीही चांगली आहे. असं असलं तरी लिंबू प्रति क्विंटल सरासरी 6,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकलं जात आहे. उष्णतेचा आणि वादळी पावसाचा लिंबू पिकाला फटका बसतोय. त्यामुळे लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहू शकते असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.